नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला करिअर कट्टा हा उपक्रम महाराष्ट्रातल्या 5000 पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये येऊ इच्छितात त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने सुरू असणारा हा करिअर कट्टा. आज आपण नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय सर्व युवकांच्या समोर घेऊन आलेला आहोत. शहरी, निमशहरी, ग्रामीण सर्व भागांच्या मध्ये बँकिंग नेटवर्क हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि भविष्यामध्ये देखील ते वाढत राहणार. आणि बँकिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा, त्याच्या अभ्यासाची पद्धत, एकूण असणारी कार्यपद्धती, सिलेक्शन प्रक्रिया या सर्वांची इत्थंभूत माहिती देणारी एक कार्यशाळा 26 जुलै ते 31 जुलै या दरम्यान आपण आयोजित करणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत माननीय डॉक्टर विजय कुंभार सर. सर, मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. नमस्कार सर. बँकिंग क्षेत्रामध्ये एक अतिशय नावाजलेलं नाव आणि माननीय धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाचं एक केंद्र जे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक पावलेलं आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन अधिकाऱ्यांना घडवणार असं एक सेंटर, आणि त्या सेंटरचे सर्वेसर्वा डॉक्टर विजय कुंभार सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर, मी आपल्याला अशी विनंती करेन की या कार्यशाळेचं औपचारिक उद्घाटन झालं असं आपण जाहीर करावं आणि आजच्या या आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा उच्च तंत्र शिक्षण विभाग या विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील युवक युवतींच्या करिता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधील करिअरच्या अपॉर्च्युनिटीज, त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षांचं स्वरूप आणि सिलेक्शनची प्रोसेस या तिन्ही वेगवेगळ्या टप्प्यावरती महाराष्ट्रातील युवकांना एक दिशादर्शन करण्याचं, त्याचबरोबर मार्गदर्शन करण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य जे सध्या सुरू आहे आणि त्याचं नेतृत्व सन्माननीय यशवंत शितोळे साहेब करत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण विभागातील सर्व सन्माननीय सदस्य असतील, मंत्री महोदय, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा एक अत्यंत उत्तम उपक्रम महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी सुरू आहे. आणि या अंतर्गत आतापर्यंत UPSC असेल, MPSC असेल, त्याचबरोबर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा इतर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मधील अभ्यासक्रम असेल, वेगवेगळी पदभरती असेल, या सर्व बाबींच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शनपर उपक्रम या उपक्रमाच्या अंतर्गत, या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. यापूर्वी अनेक मान्यवरांनी या IPS असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रकारची पदं असतील, IAS पद असेल, याकरिताची जे काही मार्गदर्शक सूची जी आहे त्या अनुषंगाने आपल्या युवकांना मार्गदर्शन केलेलंच आहे. परंतु मित्रो, की या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये या युवकांना एक उत्तम प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणारं आणखीन एक जे महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर. आणि या सेक्टरमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदभरती याच्या अनुषंगाने जर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर काही मोजक्या ठिकाणी मार्गदर्शनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि ती जर केंद्र आपल्याला सांगायची झाली तर पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्येच अशा प्रकारच्या बँकिंगच्या भरती परीक्षेचं मार्गदर्शन केलं जातं. परंतु गेल्या 10 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये असा एक उपक्रम आम्ही सुरू केला. आणि या उपक्रमामध्ये आम्हाला असं त्या ठिकाणी लक्षात आलं की जर आपण या ग्रामीण भागातल्या युवकांना, युवतींना जर आपण प्रॉपर गायडन्स केला तर आपली मुलं देखील या बँका आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्या मध्ये अत्यंत चांगल्या प्रकारच्या पदापर्यंत पोहोचू शकतात. किंबहुना या युवकांना जी भीती असते की या बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या आपल्यासाठी नाही आहेत, आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कॉम्पीट करू शकत नाही, असा जो भ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता, तो भ्रम दूर करण्यामध्ये की आम्हाला त्या ठिकाणी काही प्रमाणात यश आलेलं आहे. आणि त्याच्याच प्रयत्नाचा एक दुसरा भाग म्हणून अगदी संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी, युवतींच्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून शितोळे साहेबांच्या या विशेष प्रयत्नामधून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या वतीनं
की अशा प्रकारचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने या क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पदभरती कोणत्या असतात, त्याची पात्रता काय असते, त्या परीक्षा कशा घेतल्या जातात, त्याचा अभ्यासक्रम नेमका काय असतो, या सगळ्या गोष्टींची माहिती व्यवस्थितपणे या युवकांच्या पर्यंत जर पोहोचवली तर निश्चितपणे की आपला ग्रामीण अर्धनागरी भागातील युवा वर्ग जो आहे तो देखील या परीक्षेमध्ये सक्रिय सहभागी होईल आणि खूप चांगल्या पदांच्या पर्यंत या बँका आणि वित्तीय संस्थांच्या पर्यंत जाईल. की अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी व्यापक विचार करून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या वतीनं आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं हा जो काही विशेष उपक्रम या बँकिंग क्षेत्रातील ज्या वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी आहेत त्याची माहिती करून देण्याच्या अनुषंगाने 1 आठवड्याचा हा जो उपक्रम त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे, या उपक्रमाचं औपचारिक त्या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो. आणि आज जो काही त्या ठिकाणी मला विषय या अनुषंगाने दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जे काही माहिती आपल्याला देणं अपेक्षित आहे, किंबहुना सर्व युवकांच्या पर्यंत या क्षेत्राविषयीची, या क्षेत्रातील पदभरती विषयीची एक ब्रॉड आउटलाईन जी आवश्यक आहे की ते आउटलाईन मी आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवत आहे. मित्रहो, की मला खूप आनंद होतोय की महाराष्ट्रामधल्या युवकांना या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने की खूप कमी लोक त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यामध्ये या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचा आवर्जून उल्लेख मला या ठिकाणी करावा लागेल. मी त्यांना या सर्व युवकांच्या वतीनं, या युवा पिढीच्या वतीनं मी सर्वप्रथम मंत्री महोदय असतील आणि या उपक्रमामध्ये सहभागी असणारे जे सर्व त्या ठिकाणी आपले त्या ठिकाणी ऑफिसर्स असतील, या सर्वांना मी त्या ठिकाणी मनपूर्वक पहिल्यांदा धन्यवाद देतो. मित्रहो, या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत, वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत, परंतु त्या ठिकाणी या वित्तीय संस्थांच्या मधील जर पदभरती आपण पाहिली आणि वर्तमान परिस्थिती जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर त्या ठिकाणी अनेक गोष्टी अशा आहेत की या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी विशेषत्वाने जो त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन देखील आज बेरोजगार आहे अशा युवकांच्यासाठी डोळे उघडण्याच्या अनुषंगाने ही जी काही वास्तव परिस्थिती आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि मला त्या ठिकाणी ती आपल्या समोर आज नमूद करणं हे अत्यंत आवश्यक वाटतं. मित्रहो, मी अनेक ठिकाणी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करत असतो की आपण महाराष्ट्रातील मुंबईला आपण त्या ठिकाणी देशाची आर्थिक राजधानी म्हणतो. त्याची अनेक कारणं आहेत, कारण या देशातल्या ज्या काही मोठ्या वित्तीय संस्था आहेत, मोठ्या बँकिंग संस्था आहेत, मोठ्या विमा कंपन्या आहेत, किंबहुना त्या ठिकाणी या वित्त क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या ज्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत, या सर्व ऑर्गनायझेशनची मुख्य कार्यालय बहुतांश संस्थांची ही मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये जर तुम्ही मंत्रालयाच्या परिसरामध्ये गेलात तर तुम्हाला जिकडे पाहिल तिकडे तुम्हाला वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका असतील, वेगवेगळ्या खाजगी बँका असतील की या बँकांची मुख्य कार्यालय तुम्हाला पाहायला मिळतील. या मुख्य कार्यालयाच्या बरोबरच की त्या ठिकाणी त्यांचा जो काही शाखा विस्तार जो आहे, जर आपण कधीतरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अॅन्युअल रिपोर्ट आपण काढला किंवा बँकिंगशी रिलेटेड जो स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट्स असतात किंवा जे वेगवेगळे रिपोर्ट्स असतात, रिपोर्ट ऑन ट्रेड अँड प्रोग्रेस ऑन बँकिंग इन इंडिया हा एक रिपोर्ट येतो, त्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, बँकिंग प्रोफाईल जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की या देशातलं बँकांच्या शाखांचं सगळ्यात मोठं नेटवर्क या देशामध्ये कुठे असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. अनेक वेगवेगळ्या खाजगी बँका आहेत, अनेक वेगवेगळ्या त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका आहेत, किंबहुना परदेशातून भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेल्या ज्या वेगवेगळ्या विदेशी बँका आहेत, सुमारे 44 विदेशी बँका या देशामध्ये सध्या काम करतायत आणि त्यांची देखील बहुतांश कार्यालय जर तुम्ही पाहिले किंवा त्यांच्या शाखा जर पाहिल्या तर त्या देखील तुम्हाला महाराष्ट्रामधल्याच मोठ्या शहरांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळते. याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत, कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थव्यवहार जगात या देशातले महाराष्ट्रातून त्या ठिकाणी होत असतात, ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. परंतु दुसऱ्या बाजूला की जेव्हा त्या ठिकाणी या बँकिंग सेक्टरचा एक अभ्यासक म्हणून या बँकिंग सेक्टरमध्ये या युवकांना एक दिशानिर्देश करण्याच्या अनुषंगाने गेली काही वर्ष ती त्या ठिकाणी काम करत असताना मला जी काही गोष्ट त्या ठिकाणी निदर्शनास आली ती त्या ठिकाणी मुलांनो त्या ठिकाणी अत्यंत निराशादायक असल्याची मला त्या ठिकाणी ही बाब निदर्शनास आलेली आहे. आज जर तुम्ही स्वतः देखील खात्री केली तर तुम्हाला देखील याची जाणीव होईल. आज जर तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये गेलात, वेगवेगळ्या मग राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील,
विदेशी बँका असतील की त्यांची अलिशान ऑफिसेस पाहिलेली असतील तुम्ही, त्याचबरोबर त्यांचे ब्रांच ऑफिसेस तुम्ही पाहिलेले असतील आणि तिथे बसलेले तुम्ही शानदार त्या ठिकाणी बसलेले मॅनेजर पाहिले असतील, मग लेडी मॅनेजर असेल, जेंट्स मॅनेजर असतील, ऑफिसर्स तुम्ही पाहिलेले असतील. निश्चितपणे मुलांनो मी तुम्हाला सांगेन की बँकेत गेल्यानंतर एक प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, एक कॉर्पोरेट प्रकारचं एक लाईफ त्या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु तिथे बसलेले ऑफिसर्स पाहिल्यानंतर निश्चितपणे कधीतरी तुमच्या मनामध्ये अशी भावना ही निर्माण झालेली असेल की जर या खुर्चीमध्ये मी असतो तर. परंतु दुर्दैव आहे मित्रांनो की आज या बँकिंग सेक्टरमध्ये काम करणारा जो एम्प्लॉई वर्ग आहे यामध्ये जर आपण महाराष्ट्रीयन टक्का जर आपण पाहिला तर तो खूप कमी आहे. जे जसं आपण काही 4-1 वर्षापूर्वी आपण म्हणत होतो की युपीएससी मध्ये म्हणजे ज्या केंद्रीय भरती परीक्षा आहेत की त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन टक्का फार कमी होता. मात्र एक सुखद त्या ठिकाणी अनुभव आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर या युपीएससीच्या परीक्षेमध्ये देखील की महाराष्ट्रीयन युवक जे आहेत, युवती आहेत की त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढे येत आहेत, सिलेक्ट होत आहेत, किंबहुना त्या ठिकाणी टॉपच्या रँकिंगमध्ये त्या ठिकाणी मुलं येत आहेत आणि त्यामुळे आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, आपलं जे काही सहभागित्व आहे या केंद्रीय पातळीवरच्या भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मात्र माझ्यासारख्या बँकिंगच्या अभ्यासकाला नेहमी अजूनही खंत आहे, जशी युपीएससीच्या बाबतीमध्ये एक ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात चेंज झाला, किंबहुना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र देखील त्यामध्ये खूप चांगलं काम त्या ठिकाणी करत आहे. अशाच प्रकारचा बदल हा त्या ठिकाणी या बँकिंग क्षेत्रामध्ये देखील आज होण्याची गरज आहे. कारण आज जर तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये, खासगी बँकेमध्ये गेलात तर तुम्हाला एक चित्र दिसेल की तिथे जर 10-15 एम्प्लॉई त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी या 15 एम्प्लॉईमध्ये महाराष्ट्रीयन जे काही एम्प्लॉई असतील तर त्यांची संख्या ही या 15 एम्प्लॉईमध्ये 3 किंवा 4च आहे. आणि ते देखील जर तुम्ही पाहिले तर त्यामधले टॉप ऑफिशियल्स असण्याची शक्यता फार कमी आहे. मी अनेक वेळेला मुद्दामून त्या ठिकाणी उल्लेख करतो, बँक ऑफ महाराष्ट्र असं आपण म्हणतो, परंतु बँक ऑफ महाराष्ट्रामधले एम्प्लॉई जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिले तर त्या ठिकाणी खूप सारे एम्प्लॉईज हे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. अर्थात तो त्यांचा हक्क आहे, त्यांनी त्या परीक्षा दिल्या, त्याला एलिजिबल झाले आणि त्या ठिकाणी या बँकिंग सेवेमध्ये आले. खूप चांगल्या प्रकारचा पगार असेल, चांगल्या प्रकारचे अधिकार असतील, चांगल्या प्रकारचं लाईफ असेल की ते त्या ठिकाणी आज त्या बँकिंग सेक्टरमध्ये येऊन एन्जॉय करतायत. मग त्या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रीयन युवकांना, युवतींना ही संधी केव्हा मिळणार की असा प्रश्न आज त्या ठिकाणी या राज्यातील प्रचंड वाढत चाललेली बेरोजगारी जर पाहिली तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये आल्याशिवाय मित्रहो राहत नाही. परंतु याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत. काही कारणं ती त्या ठिकाणी या सगळ्या शिक्षण व्यवस्थेच्या साईडने असतील, काही कारणं त्या ठिकाणी आपल्या युवकांच्या मधली उदासीनता असेल किंवा त्यांच्यामध्ये असणारे काही न्यूनगंड असतील की ज्यामुळे त्या ठिकाणी की या बँकिंग सेक्टर मधल्या भरती परीक्षेकडे की आज विद्यार्थी त्या ठिकाणी जात नाहीयेत किंवा हे युवक तिकडे वळत नाहीयेत. आज जर आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये की त्या ठिकाणी एमपीएससीच्या भरती परीक्षेची तयारी करणारे अनेक केंद्र तुम्हाला पाहायला मिळतील. किंबहुना काही ठिकाणी पोलीस भरती असेल किंवा मिलिटरी भरती असेल की त्याचं प्रशिक्षण देणारी केंद्र तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या बँकिंग सेक्टर मधल्या वेगवेगळ्या पदाच्या भरतीबाबतचं मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रांची संख्या ही नाममात्र आहे, किंबहुना मी तर म्हणेल की ती त्या ठिकाणी अत्यंत मोजकी आहे. आणि ही एक त्या ठिकाणी सप्लाय साईडची गोष्ट जर आपण विचारात घेतली तर ती कमतरता निश्चितपणे आहेच. परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर युवकांच्या मध्ये देखील मोठी उदासीनता आहे. कारण आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर एमपीएससी किंवा इतर वेगवेगळ्या भरती परीक्षेमधली संख्या आपण पाहिली, म्हणजे त्या ठिकाणी तहसीलदारची भरती असेल, एसटीआयची परीक्षा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्र शासनामधील की ज्या काही या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या रिक्रुटमेंट्स असतील, तिथले नंबर जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी 60-70 किंवा एसटीआय किंवा यासारख्या इतर काही पोस्ट असतील तर 100-150 इथपर्यंतच त्या ठिकाणी पदसंख्या असते. परंतु अख्ख्या महाराष्ट्रामधून संपूर्ण युवा वर्ग की जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे तो या पदांच्यासाठी म्हणजे 100 पदांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील युवक त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि तो केला पाहिजे. मला त्याच्याविषयी अजिबात त्या ठिकाणी असं म्हणायचं नाही की तुम्ही ते करू नये, निश्चितपणे केलं पाहिजे. परंतु एक दुसरी वस्तुस्थिती देखील मित्रो आपण समजून घेण्याची गरज आहे. आज स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, त्याचबरोबर इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन नावाची IBPS नावाची संस्था आहे की जी या देशातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका असतील, काही सहकारी बँका असतील
काही त्या ठिकाणी खाजगी बँका असतील, की या बँकांच्या मधील भरती परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट करण्याचं काम ही संस्था करत असते. आणि या संस्थेच्या माध्यमातून ऍट ए टाइम 5,000, 10,000, 8,000 इतक्या मोठ्या प्रमाणात पदभरतीची ऍडव्हर्टाइजमेंट त्यांच्याकडून रिलीज केली जात असते. मला वाटतं गेल्या 2च महिन्यापूर्वी आपण याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिजनल रुरल बँकांच्या मधील जे काही 11,000 पदभरतीची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्यावरती आपण एक स्पेशल सेशन घेतलेला होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया मधील जी काही क्लेरिकलची भरती होती ही साधारणपणे 7,000 लोकांची भरती त्या ठिकाणी या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून केली जात आहे. तिची प्रोसेस सुरू झालेली आहे. की यामध्ये नेमकी ही प्रोसेस काय असते त्याच्यावरती देखील आपण एक सेशन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून घेतलेला होता. मात्र तरी देखील की आज जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर त्या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन केलं, तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट त्या ठिकाणी मित्र लक्षात येईल की आजही या परीक्षेला अप्लाय करणाऱ्यांचं प्रमाण हे अत्यंत निग्लिजिबल आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी 100 मुलं जर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर त्या ठिकाणी तयारी करत असतील, या परीक्षांच्या अनुषंगाने ऍप्लिकेशन करत असतील, तर त्या 100 मध्ये 5 ते 6% मुलं अशी आहेत की जी या बँकिंगची तयारी करतायत. म्हणजे एकीकडे की या इतर स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या पदसंख्या आणि त्यांच्यासाठी कॉम्पीट करणारा एवढा मोठा युवा वर्ग, हे चित्र एका बाजूला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या बँकिंग सेक्टरमध्ये 5-5, 10-10 हजाराची पदभरती ऍट ए टाइम निघत असते. आणि तरी देखील की इकडे कॉम्पीट करणारा महाराष्ट्रीयन युवकांचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते अत्यंत नाममात्र आहे. म्हणजे असं का त्या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे, तर याची अनेक वेगवेगळ्या कारणांच्या मध्ये एक कारण मगाशी मी सांगितलं की आम्ही यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठंतरी कमी पडलो. मात्र दुसरी जी त्याची बाजू आहे की ज्याच्यावरती आज मला जास्त मोठ्या प्रमाणात फोकस त्या ठिकाणी करण्याची इच्छा आहे मित्रो, की आज तुमच्या मनामध्ये काही भीती आहे. एक सर्वात महत्वाची भीती ती म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर मधल्या नोकऱ्या ह्या फक्त आणि फक्त कॉमर्स आणि मॅनेजमेंट मधल्या युवकांच्यासाठी किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी असतात, असा एक खूप मोठा भ्रम मी तर म्हणेल की खूप पूर्वीपासून की या समाज व्यवस्थेमध्ये रुजलेला आहे. मी त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचलेला असं म्हणणार नाही, तो रुजलेला आहे. कारण एक समज आपल्या मनामध्ये असा निर्माण झालेला आहे की बँकेत कुणी जायचं तर ज्यांचं कॉमर्स शाखेमधून शिक्षण झालेलं आहे, ज्यांनी MBA केलेलं आहे किंवा फायनान्सशी संबंधित ज्यांनी कोर्स केलेले आहेत, की अशा मुलांनी, अशा युवक युवतींनी बँकिंग फायनान्समध्ये जायचंय. मात्र त्या ठिकाणी BA किंवा BSc झालेले कॅन्डिडेट्स असतील, इंजिनिअरिंग झालेले कॅन्डिडेट्स असतील, की यांना त्या ठिकाणी फारशी आजही माहिती नाहीये की आज आपल्याला बँकिंगमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध आहे आणि आपण देखील बँकेत ऑफिसर होऊ शकतो. याची माहिती आम्ही कुठंतरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडलो, या यंत्रणा कमी पडल्या की हे त्या ठिकाणी आज जाहीरपणे निश्चितपणे मान्य करायला पाहिजे. अर्थात रयत शिक्षण संस्थेसारखी एखादी मोठी संस्था याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेऊन की आम्ही तळागाळापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम करत आहोत. आणि आता खूप मला आनंद होतोय की महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र की हे काम अत्यंत जोमाने त्या ठिकाणी करत आहे आणि तुमच्यापर्यंत या सर्व प्रकारच्या बँकिंग मधल्या ज्या भरती परीक्षा आहेत की याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. म्हणजे ही जी काही त्रुटी होती ही त्रुटी कुठंतरी भरून काढण्याचं एक मोठं काम की या उपक्रमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. मात्र मित्रो, दुसरी आणखी बाब त्याच्यामधली अशी आहे की याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. कारण आम्ही किती या फोरमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आणि जर तुम्ही त्या परीक्षेला अपीअरच नाही झाला आणि तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही कोणाला विचारलेच नाहीत, तर तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये या ज्या मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत की त्याच्याकडे तुम्हाला येता येणार नाही. आणि त्यामुळं हे जे काही प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध झालेला आहे याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा आणि याच्या माध्यमातून तुम्हाला बँकिंग सेक्टर मधलं एक जे ब्राईट फ्युचर आहे, बँकिंग सेक्टरकडे पाहत असताना की आम्ही त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. केवळ आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याचं हे साधन नाहीये मित्र. बँकिंग सेक्टर मधली नोकरी किंवा या सेक्टर मधलं जे काही त्या ठिकाणी आपल्याला मिळणारा जो रोजगार आहे हा आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न तर निश्चितपणे सोडवतो, परंतु इतराच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजातील जे आर्थिकदृष्ट्या खचलेले, आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले जे काही घटक आहेत की त्यांना वित्तीय मदत करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करण्याची संधी तुम्हाला या बँकिंग सेक्टरच्या माध्यमातून उपलब्ध होणार असते. आणि ती संधी जर तुम्हाला घ्यायची असेल तर मित्र तुम्हाला बँकिंग सेक्टरकडे आलं पाहिजे.
या बँकिंग सेक्टर मधल्या वेगवेगळ्या भरती परीक्षा ज्या आहेत की त्या अनुषंगाने तुम्ही तयारी केली पाहिजे आणि इकडे तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या संधी उपलब्ध आहेत. दुसरी एक गोष्ट मी जाता जाता या ठिकाणी तुम्हाला सांगेन की जरी त्या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जात असली, इतर वेगवेगळ्या माध्यमातून काही प्रमाणात तुमच्यापर्यंत माहिती येत असली, तर मित्रो, तुम्ही आज त्या ठिकाणी आयटीच्या युगामधले युवक आहात. तुमच्या हातामध्ये तंत्रज्ञान आहे, तुमच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल्स आहेत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे आणि एक वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही वापरत असता. तर असे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत की रोजगार विषयक माहिती देणारे ऍप्लिकेशन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या बँकिंग सेक्टर मधल्या वेगवेगळ्या भरती परीक्षा ज्या आहेत की त्याची जाहिरात असेल, त्याचा अभ्यासक्रम असेल, त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे ई कंटेंट्स असतील, म्हणजे पीडीएफच्या स्वरूपात त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स असतील, वेगवेगळे त्या ठिकाणी युट्यूबचे लेक्चर्स असतील, ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे असं काही म्हणण्याचं कारण नाही की माझ्यापर्यंत हे गायडन्स उपलब्ध होणार नाही. आणि आता एक खूप चांगला प्रयत्न की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केला जातोय की एक आठवड्याभराचं संपूर्ण या बँकिंग सेक्टर मधल्या भरती परीक्षेतला जो काही कोर पार्ट आहे, म्हणजे जे काही महत्वाचे घटक जे आहेत की त्याच्याविषयीचं ऑनलाईन लेक्चर तुम्हाला या फोरमच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि याचा तुम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाभ घेतला तर निश्चितपणे की तुम्हाला या बँकिंग सेक्टर मधल्या जे काही रोजगाराच्या संधी आहेत तिथपर्यंत निश्चितपणे पोहोचता येऊ शकतं. मित्रो, या सगळ्या गोष्टीकडे आपण पुढे जात असताना काही महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न जो असतो तो म्हणजे त्या ठिकाणी या बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, नेमक्या कोणत्या संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत, तर तेही मित्रो आपण त्या ठिकाणी समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. यापूर्वी आपण IBPS क्लर्क असेल, RRB ऑफिसर असतील आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या भरती परीक्षेच्या अनुषंगाने आपण डिटेलमध्ये त्यामध्ये माहिती घेतलेली होती. परंतु केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची भरती, केवळ त्या ठिकाणी RRB मधील भरती म्हणजे बँकिंगच्या भरती नाहीयेत, तर तो त्याच्यामधला एक भाग आहे. मित्रो, तुम्ही आता जे स्क्रीनवरती पाहत असाल की ही साधारणपणे या बँकिंग सेक्टरमध्ये थेट स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदांची ही वर्गवारी आहे. साधारणपणे या 3 कॅटेगरीमध्ये त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येऊ शकतं. एक म्हणजे क्लेरिकल किंवा असिस्टंट लेवलचा जॉब की जो तुम्हाला या भरती परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. दुसरा म्हणजे ऑफिसर केडर की ज्याला आपण जनरल ऑफिसर असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि तिसरा प्रकार याच्यामध्ये जो असतो तो म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. मित्रो, यामध्ये स्क्रीनवरती तुम्ही जे त्या ठिकाणी क्लेरिकल या कॅटेगरीमध्ये जी वेगवेगळी पदं पाहतात, ऑफिसर या कॅटेगरीमधली जी काही महत्वाची पदं तुम्ही पाहतात की या सर्व पदांच्या करिता एक्सेप्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधली ऑफिसर भरती जर सोडली तर बाकीच्या सर्व भरती परीक्षेकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर असणारा कॅन्डिडेट की या भरती परीक्षेला अर्ज करू शकतो. की त्या ठिकाणी आर्ट्स फॅकल्टी मधले जे काही युवक आहेत की त्यांना बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या लँग्वेजेस मधून ग्रॅज्युएशन करणारे असतील किंवा सोशल सायन्सेस मधून ग्रॅज्युएशन करणारे असतील किंवा इतर वेगवेगळे जे काही आर्ट्स फॅकल्टी मधले विषय आहेत की त्या विषयाच्या अनुषंगाने ग्रॅज्युएशन करणारे असतील, तर त्यांना एक असं वाटतं की बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला काही संधी उपलब्ध नाहीत. परंतु असं मित्रांनो अजिबात नाही. उलट मी तर असं म्हणेन की बँकिंग सेक्टरमध्ये या कला शाखेचे जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात. कारण की या सेक्टरमध्ये आवश्यक असणारे जे काही महत्वाचे स्किल्स आहेत ते तुमच्याकडे खूप चांगल्या प्रमाणात असतात. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी तयारी करायची असते ती म्हणजे ऍडिशनल बँकिंगचं नॉलेज घ्यावं लागतं. आणि ते नॉलेज हे आज त्या ठिकाणी या आयटीच्या युगामध्ये सहज तुमच्यापर्यंत उपलब्ध आहे. या मुलांना आणखीन एक अशी भीती असते की त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये अकाउंटिंग असतं, कॅल्क्युलेशन असतं. मित्रो, आता या इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या युगामध्ये हे सगळं काम संगणक करतो आणि संगणकाला आदेश देण्या इतपत, ऑर्डर्स देण्या इतपत, कमांड देण्या इतपत संगणकाचं नॉलेज जर तुम्हाला असेल तर तुम्हाला मॅन्युअल फार त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता यावं अशी अपेक्षा नसते. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर अशी भीती असेल की मला अकाउंटिंग येत नसेल तर मला बँकिंगमध्ये जॉब करता येणार नाही, मला त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स कळत नाहीये, स्टॅटिस्टिक्स कळत नाहीये, मग माझ्यासाठी हे बँकिंग सेक्टर नाहीये, असा जर भ्रम तुमच्या मनामध्ये असेल तर मित्र तो त्या ठिकाणी काढून टाका. कारण त्याला फार त्या ठिकाणी फार मोठं वेटेज आता राहिलेलं नाहीये.
कारण या बँकांनी अत्यंत ऍडव्हान्स प्रकारचे सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहेत आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बँकिंग मधलं ऑलमोस्ट 70% काम जे आहे ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आता होऊ लागलेलं आहे. आणि त्यामुळं मॅन्युअल वर्क जे आहे ते फार कमी त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि त्यामुळे तो न्यूनगंड तुमच्या मनामध्ये जर असेल तर तो अजिबात ठेवू नका, तो काढून टाका. मित्रांनो, या बँकिंग सेक्टरमध्ये क्लेरिकलच्या अंतर्गत दरवर्षी ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येतात त्या ऍडव्हर्टाइजमेंट मी मुद्दाम त्या ठिकाणी या स्क्रीनवरती तुमच्यासाठी डिस्प्ले केलेले आहेत. दरवर्षी इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS ही जी संस्था आहे या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या मधील क्लेरिकल भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट देत असते. सध्या या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी या IBPS ची क्लेरिकलची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आता सध्या साधारणपणे 6,000 पदसंख्या त्यांनी निर्देशित केलेली आहे. परंतु अजूनही काही बँकांनी त्यांच्याकडे रिपोर्टिंग केलेलं नसल्यामुळं की त्या ठिकाणी ही संख्या जरी आता 6,000 असली तर मला निश्चितपणे खात्री आहे की ती 10,000 पर्यंत जाणार आहे. म्हणजे असं गृहीत धरायला हरकत नाही की सध्याची IBPSच्या माध्यमातून क्लर्क भरतीची जी जाहिरात रिलीज केलेली आहे त्या जाहिरातीमध्ये 10,000 क्लर्कची भरती त्या ठिकाणी केलेली आहे. मित्रो, एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी कुठल्याही सेक्टरमध्ये उपलब्ध होत नाही आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर तर आता त्या शक्यताच राहिलेल्या नाहीयेत. मात्र तरी देखील हे बँकिंग सेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आज तुम्हाला उपलब्ध करून देत आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आता काही विद्यार्थी, काही युवक जे आहेत की ज्या परीक्षेच्या तयारीला लागले असतील, त्यांनी जाहिरात पाहिलेली असेल तर त्यांनी सध्या असं एक ऐकलेलं असेल पहा की IBPS क्लर्कची ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस सध्या होल्ड ऑन केलेली आहे. कारण कुणीतरी त्या ठिकाणी मला प्रश्न विचारेल म्हणून त्याच्या आधीच मी उत्तर देऊन टाकतो याचं. सध्या या IBPS क्लर्कची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही होल्ड ऑन केलेली आहे आणि त्यामुळं मुलांच्या मध्ये एक असा गैरसमज निर्माण झालेला आहे कदाचित ती भरती परीक्षा रद्द होणार. तर मित्रांनो, ती भरती परीक्षा रद्द वगैरे अजिबात होणार नाही. ती त्या ठिकाणी होल्ड ऑन करण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे की जे तुमच्या अधिक फायद्याचं आहे ते कारण असं आहे की 2 वर्षापूर्वी या भारताच्या वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी या राष्ट्रीय पातळीवरती ज्या काही भरती परीक्षा घेतल्या जातात, मग बँकिंग मधल्या असतील, वित्तीय संस्थांच्या मधल्या असतील, रेल्वे मधल्या असतील, त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शनच्या असतील, UPSCच्या असतील, तर या सगळ्या भरती परीक्षेची जी काही प्रिलिमिनरी एक्झाम आहे ही प्रिलिमिनरी एक्झाम वेगवेगळी न ठेवता या सगळ्यांच्यासाठी एकच नॅशनल लेवलची स्क्रीनिंग टेस्ट ठेवण्याचा मानस व्यक्त केलेला होता. मात्र त्यानंतर कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती अंमलबजावणी होऊ शकलेली नाहीये आणि त्यामुळं एक त्या ठिकाणी कंप्लेंट या परीक्षांच्या बाबतीमध्ये सध्या मिनिस्ट्रीकडे अशी आहे की याची कॉमन एंट्रन्स घेतली जाणार होती स्क्रीनिंग टेस्ट, त्याचं त्या ठिकाणी कार्यवाही का झाली नाही आणि त्यामुळं ही प्रक्रिया थोडीशी होल्ड ऑन झालेली आहे. कारण आता भविष्यात असं अपेक्षित आहे की तुम्ही UPSCची प्रिलिमिनरी वेगळी द्यायची, IBPSची प्रिलिमिनरी एक्झाम वेगळी द्यायची, स्टाफ सिलेक्शनची वेगळी द्यायची, अशी प्रक्रिया भविष्यात कदाचित राहणार नाही. जर निर्णय ताबडतोब झाला तर या सगळ्या भरती परीक्षेसाठी एक प्रिलिमिनरी एक्झाम एकच होईल आणि मेन्स एक्झाम मात्र त्या प्रकारानुसार ही वेगवेगळी त्या ठिकाणी राहू शकेल. मात्र या सध्या तरी केवळ घोषणा आहेत, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होईल हे आता त्या ठिकाणी सध्या टास्क फोर्स एक त्या ठिकाणी नेमलेला आहे, कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीचा रिपोर्ट येत्या 8-10 दिवसामध्ये मिळेल आणि तो मिळाला की त्याच्याबद्दलची पुढील कार्यवाही आपल्याला कळेल. पॉइंट नंबर 1, ही भरती परीक्षा होल्ड ऑन होण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वित्तमंत्री महोदयांनी की यापूर्वी या ज्या बँकिंग मधल्या भरती परीक्षा ज्या आहेत त्या केवळ हिंदी आणि इंग्लिश मधून होत होत्या. मात्र की त्यांनी एक अशी अनाउन्समेंट केली की या ज्या भरती परीक्षा आहेत की त्या परीक्षा त्या राज्यामधल्या स्थानिक भाषेमध्ये देखील व्हाव्यात. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्व भरती परीक्षेच्या बाबतीमध्ये होऊ शकली नाही. फक्त रिजनल रुरल बँकांची ऑफिसर स्केल 1 व RRB असिस्टंट या 2 पदांच्या करिता मराठीचा ऑप्शन म्हणजे महाराष्ट्राकरिता हा उपलब्ध झालेला आहे. मात्र इतर भरती परीक्षेकरिता मात्र की हा ऑप्शन आजही उपलब्ध झालेला नाहीये आणि ती एक कंप्लेंट मिनिस्ट्रीकडे याबाबत आलेली आहे आणि त्यामुळे याच्यावरती निर्णय घेण्याकरिता 10 ते 15 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी मागितलेला आहे आणि या दरम्यान एक कमिटी स्थापन केलेली आहे. ती कमिटी लवकरच निर्णय देईल
आणि एक शक्यता अशी आहे की या हिंदी आणि इंग्लिश या माध्यमाबरोबरच या सर्व भरती परीक्षा बँकिंग सेक्टर मधल्या की त्या मराठीमधून देखील तुम्हाला देता येतील अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे, की ज्याची भीती तुम्हा युवकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण की गेली 10-12 वर्ष आम्ही या सेक्टरमध्ये काम करतोय आणि आम्हाला त्या ठिकाणी एक अनुभव असा आला की आपली महाराष्ट्रीयन मुलं या भरती परीक्षेला अर्ज का करत नाहीत, तर त्यांना त्या ठिकाणी याची भीती आहे की या परीक्षा फक्त हिंदी आणि इंग्लिश मधूनच देता येतात आणि म्हणून आपला महाराष्ट्रीयन युवक जो आहे तो या भरती परीक्षेकडे पाहतच नाही. कारण त्याला भीती वाटते की मला त्या ठिकाणी इंग्लिश जमणार नाही आणि या परीक्षा मी पास होऊ शकणार नाही आणि त्यामुळं हे युवक जे आहेत या भरती परीक्षेला दुर्लक्ष करतात आणि इकडे येत नाहीयेत. मात्र जर हा निर्णय येत्या 10-15 दिवसामध्ये जर झाला तर मला खात्री वाटते की निश्चितपणे मराठीचा ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे की तुम्हाला ही परीक्षा जी आहे या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या मराठीमधून देखील तुम्हाला देता येऊ शकतील. मात्र माझं एक मत असं आहे मित्रो की मराठीचा ऑप्शन उपलब्ध होईल नाही होईल मला माहित नाही, कमिटीचा निर्णय कसा होईल. मात्र जरी त्या ठिकाणी मराठीचा ऑप्शन उपलब्ध झाला नाही तरी देखील तुम्ही घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. कारण या भरती परीक्षेची जी काही काठिण्य पातळी जी आहे इथे वापरलं जाणारं जे इंग्रजी माध्यम जे आहे ते एका पदवीधर मग कोणत्याही शाखेतून पदवी झालेला विद्यार्थी असू देत युवक असू देत की त्याला अवघड जाईल आणि त्याला समजणार नाही अशा प्रकारचं इंग्रजी याच्यामध्ये अजिबात असत नाही. म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत एक कंपल्सरी विषय म्हणून की आपण आतापर्यंत इंग्रजीचा अभ्यास केलेलाच आहे आणि मग आता या परीक्षेच्या बाबतीमध्ये इंग्रजीचा पर्याय आहे म्हणून घाबरण्याचं तसं काहीच कारण नाही. परंतु आपल्या मनामध्ये ती भीती बसलेली आहे आणि ती भीती मित्र काढून टाका. कारण मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो की ज्याला फार चांगलं इंग्लिश येत नाही असे सुद्धा अनेक कॅन्डिडेट आमच्या सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पेशालिस्ट ऑफिसर झालेले आहेत, प्रोबेशनरी ऑफिसर झालेले आहेत, वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये क्लर्क असेल, असिस्टंट असेल, असिस्टंट मॅनेजर असेल की या वेगवेगळ्या पदावरती सिलेक्ट झालेले आहेत. या परीक्षा क्वालिफाय होण्याचं एक टेक्निक आहे ना की त्या ठिकाणी भाषेची फ्लुएन्सी इथं अपेक्षित आहे. त्यामुळे ही मनातली तुमची भीती अजिबात ठेवू नका, ती काढून टाका. तर यामध्ये वेगवेगळ्या पदांचा जर आपण विचार केला तर आपण प्रोबेशनरी ऑफिसर केडरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रोबेशनरी ऑफिसर आहे, मॅनेजमेंट ट्रेनी आहे, असिस्टंट मॅनेजर आहे, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ज्यांना जाण्याची इच्छा आहे की त्यांच्याकडे करिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिसर ग्रेड बी जनरलिस्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिसर ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च की ज्या ठिकाणी इकॉनॉमिक अनालिसिस आणि पॉलिसी डेव्हलपमेंटचं काम केलं जातं त्या विभागामध्ये तुम्हाला ऑफिसर होण्याची संधी आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट जे कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स मधून त्या ठिकाणी पदवीधर झालेले आहेत की त्यांना या माध्यमातून रिझर्व्ह बँकेमध्ये जाण्याची संधी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या ऑफिसर पदाची जाहिरात येत असते. सध्या त्या ठिकाणी नाबार्डची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तिथे देखील त्या ठिकाणी 150 लोकांची भरती त्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजे नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक सिस्टर कन्सर्न बँक आहे, सहाय्यक बँक म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि ही देशातल्या ग्रामीण विकासासाठी शेती विकासासाठी वित्त पुरवठ्याची व्यवस्था करणारी मोठी बँक आहे. आणि या बँकेचे अनेक प्रादेशिक रिजनल ऑफिसेस आहेत आणि त्या ऑफिसेस करिता देखील ऑफिसरची गरज असते आणि ती देखील या IBPSच्या परीक्षेच्या माध्यमातूनच त्यांची भरती होत असते. नॅशनल हाऊसिंग बँक आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक आहे, खूप साऱ्या वेगवेगळ्या बँकिंग संस्था आहेत. इथं काही उदाहरणासाठी म्हणून मी ही त्या ठिकाणी लिस्ट या तुमच्या समोर ही दिलेली आहे. जे कॅन्डिडेट वेगवेगळ्या विषयामधून पदवीधर झालेले आहेत त्यांना या सर्व प्रकारच्या परीक्षा त्या ठिकाणी देता येतात. फक्त काही त्याला अपवाद आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट हा त्याला अपवाद आहे. इथे कोणत्याही शाखेच्या इतर कोणत्याही सर्वसाधारण BA BCom झालेल्या विद्यार्थ्याला इथे अप्लाय करता येत नाही. तिथे ऍग्रिकल्चर मधून ग्रॅज्युएशन झालेला जो कॅन्डिडेट आहे त्यालाच त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनियर ऍग्रिकल्चर असोसिएट या पदासाठी अप्लाय करता येईल. त्याचबरोबर स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही एक असिस्टंट मॅनेजर लेवलची पोस्ट आहे. म्हणजे एंट्रीलाच तुम्ही परीक्षा पास होऊन थेट असिस्टंट मॅनेजर या पदावरती तुम्ही बँकेत एंट्री करू शकता. म्हणजे किती मोठी संधी आहे पहा.
म्हणजे ना क्लर्क, ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर या माध्यमातून तुम्हाला जायची इच्छा नाही, तुम्हाला थेट असिस्टंट मॅनेजर केडरमध्ये एंट्री करायची, तर तुम्ही स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरमधल्या एक्झाम देऊन तुम्ही या सेक्टरमध्ये एंट्री करू शकता. मात्र स्पेशालिस्ट ऑफिसर नावाप्रमाणेच त्या स्पेशल विषयामधली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुम्ही धारण केलेली असणं आवश्यक आहे. ते केवळ या स्पेशालिस्ट ऑफिसर पुरतच मर्यादित आहे. इतर पदांच्या करिता तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तर अर्ज करू शकता, एक्सेप्ट स्टेट बँक ऑफ इंडिया ऍग्रिकल्चर असोसिएट. तर इथे तुम्हाला दिसत असेल की IT ऑफिसर ज्यांचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी इतर वेगवेगळ्या प्रकारची IT मधली तुमची पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात, तर तुम्हाला बँकेमध्ये IT ऑफिसर म्हणून तुम्हाला अप्लाय करता येतं. तसंच तुम्ही एक सर्वसाधारण ग्रॅज्युएट पण आहात, त्यामुळे तुम्ही या 2 कॉलम मध्ये जी पदं दिसत आहेत त्याही पदांच्या करिता तुम्ही पात्र आहात, म्हणजे तिकडेही अर्ज करू शकता आणि IT ऑफिसर करिता देखील तुम्हाला अप्लाय करता येऊ शकेल. जे ऍग्रिकल्चर मधून पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण आहेत ते ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर साठी अप्लाय करू शकतात. जे कॅन्डिडेट पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेमध्ये हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषा घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत किंवा इंग्लिश ट्रान्सलेशन, हिंदी ट्रान्सलेशनचा ज्यांनी ऍडव्हान्स डिप्लोमा केलेला असेल, तर अशा कॅन्डिडेट करिता राजभाषा अधिकारी हे एक स्वतंत्र पद असतं. प्रत्येक बँकेमध्ये हे त्या ठिकाणी जी काही स्टॅट्युटरी पोस्ट म्हणूया की ती भरणे कंपल्सरी आणि ती भरली जात असते. ज्यांनी त्या ठिकाणी लॉ केलेला आहे, LLB केलेला आहे, LLM केलेला आहे, अशा कॅन्डिडेट करिता बँकांच्या मध्ये लॉ ऑफिसरची पोस्ट असते. कारण बँकांना आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर लिगल कन्सल्टन्सी करिता, सल्ला घेण्याकरिता की या देशातील त्या ठिकाणी बँकांना वेगवेगळ्या लॉ मधल्या एक्सपर्टची देखील आवश्यकता असते. आणि असे एक्सपर्ट जे आहेत की हे एक्सपर्ट त्या ठिकाणी अपॉइंट करण्यासाठी लॉ ऑफिसरची जी पोस्ट आहे ती देखील त्या ठिकाणी या वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून भरली जात असते. म्हणजे जे LLB LLM झालेले विद्यार्थी आहेत की ते निश्चितपणे या लॉ ऑफिसरसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ज्यांनी MBA केलेलं आहे असे जे काही उमेदवार आहेत की ते त्यांनी HR मधून MBA केलेलं असेल, त्याचबरोबर मार्केटिंग मधून केलेलं असेल, फायनान्स मधून केलेलं असेल, तर या वेगवेगळ्या पदांची देखील ऍडव्हर्टाइजमेंट प्रतिवर्षी येत असते आणि त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, जे कंपनी सेक्रेटरी झालेले आहेत, त्यांना देखील या बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत. कारण बँकांना देखील CA ची आवश्यकता असते, बँकांना देखील कंपनी सेक्रेटरीची आवश्यकता असते. तर अशा प्रकारचे जे काही क्वालिफिकेशन असणारे जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा ट्रेझरी मधील तुम्ही एक्सपर्टीज मिळवलेलं असेल तर तुम्हाला संधी आहे. तुम्ही MPhil PhD केलेली असेल तर रिसर्च ऑफिसर या पदावरती तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. म्हणजे या काही स्पेशल पोस्ट आहेत, परंतु बहुतांश 90% युवकांच्यासाठी जी उपलब्ध असणारी पदं आहेत ती म्हणजे क्लेरिकल या कॅटेगरीमध्ये येणारी ही सर्व पदं आणि ऑफिसर या जनरल ऑफिसर या कॅटेगरीमध्ये येणारी त्या ठिकाणी पदं जी आहेत की त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, तुम्ही त्यासाठी पात्र आहात. त्याचबरोबर त्या ठिकाणी रिजनल रुरल बँका त्या ठिकाणी असतात की ज्याला आपण प्रादेशिक ग्रामीण बँका असं आपण म्हणतो. या प्रादेशिक ग्रामीण बँका जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर याही बँकांच्या मध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज म्हणजे क्लेरिकल लेवलची पोस्ट असते. ऑफिसर स्केल 1 की ज्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बँकिंग मधला एक्सपिरियन्स नाही, मात्र त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री करण्याची इच्छा आहे, थेट त्यांना त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 1 या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी एंट्री करता येते. इथं एक गोष्ट मित्र मी तुम्हाला आवर्जून स्पष्ट करू इच्छितो, तुम्ही UPSC MPSCच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देत असाल तर तिथे त्या ठिकाणी स्केल 1 किंवा त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो की क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे केडर तिकडे आपण मानतो. परंतु बँकिंग सेक्टरमध्ये मात्र हे केडर जे असतात ते नेमके उलट असतात, हे समजून घ्या. बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री लेवलचा जो ऑफिसर असतो की त्याला आपण काय म्हणतो ऑफिसर स्केल 1. नाहीतर याचा अर्थ असा लावू नका की तो त्या ठिकाणी क्लास 1 ऑफिसर आहे, तर तिकडचं रँकिंग आणि बँकिंग मधलं रँकिंग हे वेगळं आहे. जे एंट्री लेवलचा जो ऑफिसर आहे त्याला म्हटलं जातं ऑफिसर स्केल 1. तर तो प्रमोट झाला, पुढच्या पदाला गेला की त्याला म्हटलं जातं ऑफिसर स्केल 2. त्याच्या पुढे तो प्रमोट झाला की ऑफिसर स्केल 3. असं तो स्केल 6-7 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो. त्याच्या अनुभवाच्या जोरावरती, त्याचबरोबर त्याच्या एक्सपर्टीच्या जोरावरती तो पुढच्या पदापर्यंत पोहोचू शकतो. परंतु आतापर्यंतचा एक अनुभव असा आहे की बहुतांश बँका ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 या पदापर्यंतची जी काही पद भरती आहे ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, मग ती डिपार्टमेंटल एक्झाम असेल
किंवा ओपन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, या दोन्ही पद्धतीनं अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या बँका याची रिक्रुटमेंट हे करत असतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री करता येऊ शकते. परंतु जे फ्रेशर्स आहेत की त्यांना मात्र त्या ठिकाणी इथे ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 या दोनच पदांच्या करिता त्यांना अप्लाय करता येऊ शकतं. मात्र ज्यांच्याकडे बँकिंग, फायनान्स किंवा इन्शुरन्स या सेक्टर मधला जर अनुभव असेल, म्युच्युअल फंडामधला अनुभव असेल, सिक्युरिटी मार्केट मधला अनुभव असेल, तर असे जे कॅन्डिडेट्स आहेत की अशा कॅन्डिडेटला अगदी त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 2, ऑफिसर स्केल 3 या कॅटेगरी मधल्या ज्या ज्या काही त्याच्या एलिजिबिलिटी टर्म्स कंडिशन्स असतील की त्याप्रमाणे तुम्ही ज्याला पात्र असाल की त्यासाठी डायरेक्ट स्केल 2, स्केल 3 करिता तुम्ही अप्लाय हे करू शकता. मात्र त्याला अनुभवाची अट असते. काही कॅन्डिडेट जर समजा वित्तीय क्षेत्रामधल्या काही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतील तर निश्चितपणे त्याचा उपयोग तुम्हाला काही स्पेसिफिक पोस्टसाठी होऊ शकतो की जिथे सिमिलॅरिटी आहे. उदाहरणार्थ लॉ, लिगल सेक्टरमध्ये तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही इकडे ऑफिसर स्केल 2 मध्ये लॉ ऑफिसरला अप्लाय केलं तर चालू शकतं, कारण तिथे तुमचा लॉचा एक्सपिरियन्स इकडे कन्सिडर केला जाऊ शकतो. मात्र बँकिंग मधला ऑफिसर स्केल 2 असेल तर तिथे मात्र तुम्हाला बँकिंग मधलाच 2 वर्षाचा अनुभव लागेल. मात्र एकूण पदभरतीमध्ये अशी पदसंख्या किती असते तर अगदी 2 ते 3% असते. त्यामुळं फ्रेशर जे आहेत की त्यांनी त्या ठिकाणी लगेच नाराज होण्याचं काही कारण नाही की इकडे आम्ही एलिजिबल नाहीये म्हणून. मात्र तुमच्यासाठी मी आणखीन एक आनंदाची बातमी सांगेन की आम्हाला बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी नेहमी असा प्रश्न पडायचा की काही बँकेमध्ये, काही कंपन्यांच्या मध्ये कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला गेला की त्याला विचारतात की तुम्हाला कामाचा काही अनुभव आहे का. म्हणजे बऱ्याच वेळेला मित्र आपल्यासमोर प्रश्न असा असतो की आधी काम तरी द्या आणि मग अनुभव येईल. कुणी इथं कामच आम्हाला द्यायला तयार नाही आणि मग अनुभव आम्हाला कुठून येणार. तर मित्र, यासाठी भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने खूप चांगला एक उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि तो उपक्रम जो आहे तो म्हणजे या देशातल्या राष्ट्रीयकृत बँका, डीसीसी बँका, खाजगी बँकांच्या मध्ये या फ्रेशर्सना म्हणजे जे ग्रॅज्युएट्स आहेत की त्यांना अप्रेंटिसशिपची सुविधा जी आहे ती आता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि नुकतीच त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6,000 अप्रेंटिसशिप भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आणि त्यामधून जी काही त्या ठिकाणी पदभरती होईल की ती त्या ठिकाणी या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसशिप म्हणून त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. आणि त्यासाठी देखील तुम्हाला 15,000 रुपये इतका स्टायपेंड असतो. म्हणजे त्या ठिकाणी जरी तुम्ही नोकर म्हणून तिथे गेलेला नाहीये, तुम्हाला अनुभव घेण्यासाठी त्यांनी तुम्हाला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया गेली 2 वर्ष की अशा प्रकारची त्या ठिकाणी अप्रेंटिसशिपची जाहिरात काढते. गेल्या वर्षी कोविडमुळे त्या ठिकाणी एक्झाम होऊ शकली नाही, मात्र आता पुन्हा त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. इतरही वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या देखील अशा प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट काढतील. ज्यांना थोडासा अनुभव घ्यायचा आणि मग बँकिंगमध्ये एंट्री करायचे तर असे कॅन्डिडेट जे आहेत ते तुम्ही या बँकांच्या मधल्या अप्रेंटिसशिप भरतीच्या ज्या परीक्षा असतात त्याला देखील तुम्ही ट्राय करू शकता. कारण त्या माध्यमातून तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही डायरेक्ट स्केल 2 सारख्या पोस्टला अप्लाय करू शकाल. म्हणजे अर्थात हे तुमचं वैयक्तिक नियोजन असायला पाहिजे. तुम्ही ठरवायचंय इमिजिएट मला जॉबची गरज आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, अशी जर तुमची त्या ठिकाणी सिच्युएशन असेल तर तुम्ही थेट या भरती परीक्षा ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ट्राय करा. आणि ज्यांना थोडंसं असं वाटतंय की आपण त्या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून थोडासा अनुभव घेऊ आणि मग नोकरीमध्ये एंट्री करूया तर त्यांच्यासाठी सध्या हा ऑप्शन देखील उपलब्ध झालेला आहे. आणि तो तुम्ही त्या ठिकाणी त्याचा फायदा घेऊ शकता. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची SBI करिअर नावाची जी वेबसाईट आहे ती जर तुम्ही रेफर केलीत तर तुम्हाला या अप्रेंटिसशिपच्या भरती परीक्षेबद्दलची देखील माहिती तुम्हाला मिळू शकेल. जशी इतर नोकरीच्या जाहिराती असतात तशाच पद्धतीनं याही प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट सतत येत असतात. इथून पुढच्या कालावधीमध्ये त्या जास्त येतील. कारण की ज्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जे आहे किंवा त्या संबंधित काम करणारे जे महाराष्ट्र शासनाचे विभाग आहेत की त्यांनी आता या संस्थांना सक्ती करायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही अप्रेंटिसच्या सुविधा या मुलांना द्या. म्हणजे त्यांना त्या क्षेत्राविषयीची आवड निर्माण होईल, त्यांना त्या क्षेत्राची माहिती मिळेल आणि त्याच्यातून ती पुढे या करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करतील. आणि निश्चितपणे भविष्यात याही संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर अनेक वेगवेगळ्या बँका आहेत, वित्तीय संस्था आहेत की त्यांच्यामधली देखील भरती परीक्षा होत असते. जसं की DCC बँका आहेत. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या DCC बँकांना देखील आता सक्ती केलेली आहे की त्यांची पदभरती जी आहे ती भरती परीक्षेच्या माध्यमातूनच झाली पाहिजे. आणि त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये
मला असं अपेक्षित आहे की या सर्व बहुतांश ज्या काही डीसीसी बँक्स आहेत की त्यांची भरती परीक्षा देखील IBPSच्या माध्यमातूनच करतील. आणि म्हणून की तुम्ही जर एकदा या IBPSच्या भरती परीक्षेची तयारी करायला लागला तर मग ती भरती परीक्षा रिझर्व्ह बँकेची असू देत, ती स्टेट बँकेची असू देत, IBPSची असू देत, डीसीसी बँकांची असू देत, एखाद्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची असू देत, की त्याही परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. कारण अभ्यासक्रमावरती आज काही मी बोलणार नाही, कारण पुढचा संपूर्ण आठवडा जो आहे तर त्या विषयावर मधले तज्ज्ञ जे आहेत त्या डिटेल त्या विषयाचा अभ्यासक्रम हा तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगणार आहेत. त्यामधल्या ट्रिक्स टेक्निक जे आहेत त्याची माहिती तुम्हाला ते त्या ठिकाणी देणार आहेत. त्यामध्ये तपशीलवार अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला ते लोक सांगणार आहेत. त्यामुळे त्याच्या तपशिलामध्ये मी आता जाणार नाही, परंतु मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन की बँका असतील, विमा कंपन्या असतील किंवा वित्तीय संस्था असतील, की या सर्व संस्थांच्या मधल्या ज्या भरती परीक्षा असतात, मग ती क्लेरिकलची असू देत, ऑफिसरची असू देत, स्पेशालिस्ट ऑफिसरची असू देत, या सर्व भरती परीक्षांचा अभ्यासक्रम जवळजवळ 90% हा एकसारखाच असतो. त्यामध्ये कॉमन 5 महत्वाचे विषय असतात. एक असतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, दुसरा असतो रिझनिंग, तिसरा असतो इंग्लिश लँग्वेज, चौथा असतो जीके रिलेटेड टू बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स, आणि 5वा विषय असतो तो म्हणजे कम्प्युटर अवेअरनेस. हे 5 असे कोर विषय आहेत मित्रहो. याची जर तुम्ही चांगली तयारी केली तर वर्षभरात येणाऱ्या या बँका आणि वित्तीय संस्थांची कोणती परीक्षा असू देत तुम्हाला ती देता येऊ शकेल. फरक काय असतो या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये? जर क्लेरिकल लेवलची परीक्षा असेल तर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल थोडीशी लोअर असते, आणि ऑफिसर केडरची परीक्षा असेल तर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल थोडीशी हायर असते. सर्व भरती परीक्षेमधली प्रिलिमिनरी एक्झाम ही त्या ठिकाणी मोस्ट ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये ही 100 मार्काची असते. त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेज हे 3च विषय असतात, आणि मुख्य परीक्षेला मात्र 5च्या 5 विषय हे त्या ठिकाणी असतात. फक्त रिजनल रुरल बँकांच्या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये, भरती परीक्षेच्या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये फक्त त्या ठिकाणी रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा न्यूमरिकल ॲबिलिटी हे 2च विषय असतात, आणि ती परीक्षा 100 मार्काची नसते तर ती 80 मार्काची असते. मात्र ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला तर फार मोठा काही फरक त्याच्यामध्ये नसतो, कारण एकदा अभ्यास जर आपला चांगला झाला तर ती परीक्षा 80 मार्काची असू देत, 150 मार्काची असू देत, नाहीतर 100 मार्काची असू देत, आपण चांगल्या पद्धतीने ती अटेम्प्ट करू शकतो. आणि त्यामुळं तुम्ही या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मित्रांनो विचार करा, कारण इथून पुढच्या कालावधीमध्ये या बँकिंग सेक्टर मधल्या बहुतांश भरती परीक्षा या त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून, या IBPSच्या माध्यमातूनच होणार आहे. दुसरं म्हणजे एक इन्शुरन्स सेक्टर आहे मित्रो. तुम्हाला माहितीये की इन्शुरन्स म्हटलं की आपल्याला LIC एक नाव पटकन आठवतं, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. परंतु एवढी एकच इन्शुरन्स कंपनी आहे का देशात? तर जवळजवळ 28 प्रायव्हेट सेक्टर मधल्या इन्शुरन्स कंपनीज आहेत. त्या देखील वेगवेगळ्या प्रकारची पदभरती करत असतात. काही खाजगी कंपन्या या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रिक्रुटमेंट करतात, तर काही थेट त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून रिक्रुटमेंट करत असतात. अर्थात ती त्यांची पॉलिसी असते. परंतु लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LIC ही संस्था जी आहे ती दरवर्षी LIC असिस्टंट म्हणजे क्लेरिकल लेवलची पोस्ट असते, LIC AAO LIC असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे AAO त्याला म्हटलं जातं. तर या AAOच्या पोस्टसाठी त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट काढत असते. जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत, युनायटेड इन्शुरन्स असेल, नॅशनल इन्शुरन्स असेल, ओरिएंटल इन्शुरन्स असेल, त्या देखील या वेगवेगळ्या प्रकारची पदभरतीची ऍडव्हर्टाइजमेंट देत असतात, आणि त्यांचाही अभ्यासक्रम 90% हा बँकिंगच्या इतर परीक्षेसारखाच असतो. कारण त्याच्यामध्ये हेच विषय असतात, फक्त जीके रिलेटेड टू बँकिंग फायनान्सच्या ऐवजी तिथे जीके रिलेटेड टू इन्शुरन्स अँड फायनान्स असं त्या ठिकाणी असेल. एवढाच काही तो फरक त्याच्यामध्ये. बाकी त्या ठिकाणी क्वेश्चनच्या डिफिकल्टी लेवलमध्ये पोस्ट वाईज डिफरन्स थोडाफार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मित्रो, की या बँकिंग सेक्टरमध्ये ज्यांना येण्याची इच्छा आहे तर त्या युवकांच्यासाठी हे खूप मोठं सेक्टर आहे की जिथे तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून इकडे एंट्री करू शकता. ज्यांना थोडीशी मुलाखतीची, इंटरव्ह्यूची भीती असते त्या विद्यार्थ्यांच्या करिता आणखी त्या ठिकाणी सोपी गोष्ट आहे. असिस्टंट आणि क्लेरिकल लेवलच्या भरती परीक्षेमध्ये कुठेही त्या ठिकाणी इंटरव्ह्यू नसतो. जे चांगल्या मार्काने प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झाम क्वालिफाय होतील त्यांचं सिलेक्शन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, कारण तिथे इंटरव्ह्यूच नसतो. मात्र ऑफिसर केडरच्या जे काही रिक्रुटमेंटच्या प्रोसेस असतात त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला लक्षात येईल की तिथे इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशन यासारख्या बाबी ज्या असतात त्यामध्ये समाविष्ट केलेल्या या असतात. तर मित्रो,
की त्या ठिकाणी हे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, वेगवेगळी पदं आहेत, त्याचा अभ्यासक्रम, त्याचबरोबर त्याची सिलेक्शन प्रोसेस, अभ्यासक्रमामधले वेगवेगळे घटक या अनुषंगाने तुम्हाला सविस्तर माहिती संपूर्ण आठवडाभरामध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती मी काही फारसं त्या ठिकाणी फोकस करणार नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन की मित्रहो, या देशाच्या आर्थिक विकासामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे अशा या ज्या बँका आणि वित्तीय संस्था आहेत, जिथे तुम्हाला प्रतिष्ठेच्या, खूप चांगला पगार देणाऱ्या, त्याचबरोबर की जिथे तुम्हाला समाजाची, या देशाची, आपल्या परिसरातल्या शेतकरी, उद्योजक, लघु उद्योजक, व्यापारी यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून काम करण्याची जी संधी आहे, ती संधी तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे. आणि निश्चितपणे मला वाटतं की ती संधी त्या ठिकाणी तुम्ही घ्यावी. त्यासाठी तुम्ही या जे काही मार्गदर्शन परत या ठिकाणी हा संपूर्ण आठवडा असणार आहे, त्याचा तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्या. आणि मित्रहो, मी तुम्हाला आवाहन करेन की या राज्यामधल्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये तुम्हा युवकांची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तुम्ही या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हाल अशी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि या ठिकाणी पुढच्या वाटचालीकरिता, तुमच्या करिअर करिता तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं आजच्या या सेशनची सुरुवात आपण करून दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या ज्या युवकांना बँकिंग क्षेत्रामध्ये एक सुवर्ण संधी दिसते, का ज्यांना या ठिकाणी एक करिअर म्हणून तो ऑप्शन बघायचा आहे, अशा सर्व युवकांना एक नम्र विनंती की आपण पुढचे 31 तारखेपर्यंत सातत्यपूर्ण या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठेवलेलं आहे. आणि या सेशनचा समारोप देखील डॉक्टर विजय कुंभार सरच करणार आहेत. म्हणजे या सर्व 6 सेशनमध्ये आपल्या असणाऱ्या सर्व शंकांचं निरसन आणि इत्थंभूत या सर्व विषयाची माहिती आपल्याला ऐकण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. सर, आज आपण या ठिकाणी वेळ देऊन मुलांना जे मार्गदर्शन केलं, एक दिशा दिली, त्याबद्दल करिअर कट्ट्याच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. सर्व सहभागी विद्यार्थी, सर्व समन्वयक, विभागीय समन्वयक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचे सेशन इथं संपलं.